मान्य नाही केल्या मागण्याची मंजुरी केली सरकारने. त्यावेळेस आम्ही त्यांचं कौतुक सुद्धा केलं. ज्या वेळेस आम्ही मुंबईला गेलो, आता पाठीमागच्या वेळेस गेलो, त्यांनी हैदराबादचा जी-आर काढला, त्याची अंमलबजावणी पण केली. त्यावेळेस आम्ही त्यांचं कौतुक पण केलं. ही पद्धत असली पाहिजे, ती परंपरा असली पाहिजे. केलं म्हणल्यावर केलं. परंतु त्याच्यानंतर तुम्ही 308 प्रमाणपत्र वाटले गॅझेटेनुसार. त्याच्यानंतर काय? तुम्ही मराठवाड्यातल्या मराठ्यांना सगळ्या हे गॅझेटेनुसार कुणबी आहे. मग तुम्ही प्रमाणपत्र का दिले नाही? 8 महिने उलटून गेले दादा. तुम्ही 17 संस्थांचा जी-आर 1 महिन्यात काढू म्हणले होते, 8 महिने उलटून गेले. तुम्ही गुन्हे मागे घेऊन म्हणले होते राज्यातले सगळे, का घेतले नाही? याला काय कारण आहे तुमचं? शिंदे समितीची मुदत वाढ, शिंदे समिती रेकॉर्ड शोधत नाही. मग नेमकं काय चाललंय? व्हॅलिडिटी ऍक्ट, ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र सापडले त्यांना दिले जात नाही. 58 लाख नोंदी आहेत. त्या नोंदी सगळ्या ग्रामपंचायतला लावल्या पाहिजेत. म्हणजे लोकांना कळलं ना आपली नोंद निघाली, कुठं निघाली, कशी निघाली. हे करतच नाहीयेत ते. आणि व्हॅलिडिटी तर जाणून बुजून नोकरीत पोरं गेले नाही पाहिजे मराठी. नोकरीतून वंचित राहिले पाहिजे, शिक्षणापासून वंचित राहिले पाहिजेत. मराठ्यांचं जितकं वाटलं होईल तितकं करण्याचं काम देवेंद्र फडणवीस साहेबांकडून होतं. तितकं. तर मतं मात्र मराठ्यांचे लागते, नेते मराठ्यांचे लागते, आमदार खासदार पण मराठ्यांचे लागते. पण त्याच आमदार खासदारांचे गोरगरीब भाजपमधले मराठ्यांचे कार्यकर्ते जे त्यांचे लेकरं बाळ मोठे होऊ नयेत, ही भूमिका देवेंद्र फडणवीसची द्वेषानं भरलेली, ती नसायला पाहिजे. कारण शेवटी इथं काय एक मराठा सुधारणार आहे दुसरा नाही असं नाही. सगळ्याच पक्षातल्या मराठ्यांच्या लेकराबाळाचं कल्याण होणार. देवेंद्र फडणवीसांमुळे नेकनूरला बळी गेला. आणखीन काय आहे? किती बळी घ्यायचे? देवेंद्र फडणवीसांची ही वर्तणूकच चांगली नाहीये की ज्या समाजाच्या जीवावर मोठं होते त्या समाजाच्या लेकरांचेच बळी घ्यायचे. खोटे गुन्हे दाखल करणार तुम्ही पोरांवरती, त्यांच्यावरती दबाव आणणार आणि मग गोरगरिबांच्या लेकरांचे असे बळी तुम्ही घेणार. आणि बलिदान व्हायला जाऊ देणार नाही. याचे हे बघा, न्याय मिळेपर्यंत तर आता आम्ही हटतच नाही. आणि किती दिवस वाट बघणार आहे? बलिदान गेलेल्या कुटुंबांच्या नोकऱ्याचा निधीचा विषय तसाच मागे ठेवला जाणून बुजून. सारथीचे सगळे विषय 80,000पेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्त्या तशा ठेवल्यात. योजना सगळ्या बंद केल्यात. महामंडळाचे सगळे परतावे थांबलेत. म्हणजे जाणून बुजून मराठ्यांना जेवढा त्रास देता येईल ना तितका त्रास देण्याचं काम द्वेषानं देवेंद्र फडणवीसांकडून होत आहे. आणि ते आता कुठेतरी रोखावं लागेल. आणि ते मराठी आहेत, एक लक्षात ठेवा म्हणा. तुम्हाला वाटत सत्ता आहे, मराठ्या पुढे शानपण नाही चालत ह्या राज्यात कोणाच. कारण ह्यो मराठा आहे, ह्यो चांगल्याला उठण्यावर आणतो. तुम्हाला उठण्यावर आणायला काही टाइम लागणार नाही. मराठ्या पुढे इथे शानपण चलतच नाहीये. मराठ्यांच्या लक्षात आलं की सरकार जाणून बुजून करतंय. तुम्ही कसं आता बघा, आंदोलनाची फक्त तारीख डिक्लेअर होऊ द्या. उद्या तर तारीख डिक्लेअर होणार आहे. उद्या तारीख डिक्लेअर होणार, तुम्हाला वाऱ्यासारखे मराठी अंतरवालीकडे आलेले दिसते. कारण लोकांच्या लक्षात येतं. मग भाजपचा मराठा असो, काँग्रेस शिवसेनेचा असो, सामान्य शेतकरी मराठा, लक्षात आलं की ह्यो आपल्या पोरांचं फडणवीस वाटोळं करतोय. त्यामुळे शेवटी भाजपमधला जरी मराठा असला तरी त्यालाही वाटतं आपल्या लेकराचं कल्याण झालं पाहिजे. आपण नुसते पक्षाचंच करत बसतोय, करणं का होईना. पण त्याच पक्षातले नेते आपल्या लेकरबाळ मोठे होऊ नयेत, साहेब होऊ नयेत, पुरी लेकरबाळ मोठे होऊ नयेत म्हणून विरोध केला जातो आपल्याच पक्षाच्या, आपल्याच सरकारकडून. हे त्यांच्या लक्षात येतंय ना. शेवटी लेकराबाळापेक्षा मोठं कोणी नसतं. नुसता पक्षच मोठा करून काय करायचं, सत्ताच मोठी करून काय करायचं, आणि आपले लेकरं बरबाद व्हायला लागले हे मराठ्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे मराठी आता ताकदीनं आम्ही हे मुद्दा लावून धरणार आहेत. बघू किती शहाणपणा करते ती. मागच्या आंदोलनापेक्षा तीव्र आंदोलनाचं ते खूप मोठं अंतर्वलित आंदोलन होणार आहे. सगळीकडे शांततेत होणार आहे, पण अंतर्वलित खूप मोठं आंदोलन उभं राहणार आहे. आणि त्या आंदोलनात मग देवेंद्र फडणवीसला कळत आपण मराठ्यांच्या जीवावर मोठे झालो, पण आता किती भयानक आता ही किंमत मोजायची वेळ आली. आणि आपण ते करत असतो, जे बोलतो आपण ते करतो. आता तुम्ही बघा, आजच लोक मुक्कामी यायला लागले. उद्या बैठक आहे, आजच लोक अंतरवालीकडे निघाले. म्हणजे आणखीन तर तारीख सुद्धा डिक्लेअर नाही. तारीख उद्या डिक्लेअर होणार. कळलं. आता यांनाही दाखवतो आम्ही. 17 संस्थांचं गॅझेटियरचा जी-आर कसं काय निघत नाही ते बी बघतो आता आम्ही. औंधचा निघत नाही, 7 कोल्हापूर संस्थांचा निघत नाही, हैदराबादचे गॅझेटियरचे नुसार कसं काय प्रमाणपत्र दिले जात नाहीत, व्हॅलिडिटी का रोखून धरल्यात ते आता बघतो आम्ही यांच्याकडे. याशिवाय यांनाही जमणार नाही. तरी आणखीन संधी देवेंद्र फडणवीसांनी आणखीन तरी आमचे बळी घेऊ नये. कारण आमचे लेकरं सोन्यासारखे आहेत. तुमचे लेकरं जसे तुम्हाला वाटतेत तसे आमचे सुद्धा आम्हाला लेकरं सोन्यासारखे आहेत. तुमचं लेकरू तेच लेकरू, आणि दुसऱ्याचंही मेलं तरी चालत. या भूमिकेतून देवेंद्र फडणवीसने बाहेर पडावं. लोकशाही मराठी ऐका, पहा,
जागरूक रहा.